अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज बघा स्वामींच्या पितळेच्या मूर्त्याचं कलेक्शन तुम्हा सर्वांना दाखवणार आहे की देवी देवतांचं पितळेचं कलेक्शन किंवा तुम्हाला पूजा साहित्य, गणपती बाप्पांची मूर्ती, भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती, तसंच तुळजाभवानी मातेची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती, म्हणजे आज तुम्हाला भरपूर काही स्वामी मूर्ती आर्ट मध्ये जे प्रोडक्ट आहेत किंवा जे पूजा साहित्य आहे, ज्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा स्वामी माऊलींची बघा अशी छोटीशी 1.5 इंच मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामी माऊलींची 1.5 इंच। तर ही विदाउट फेटेची आहे, तर फेटेवाली सुद्धा ह्याच्यामध्ये मूर्ती आहे। ज्या ताईंना स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे त्यांनी ही मूर्ती घेतली तरी चालेल। तर ही मूर्ती साईज तुमची आणि 1.5 इंच आहे। त्याच्यामध्येच बघा सेम फेटेवाली मूर्ती स्वामींची बघा, ज्या मूर्तीला स्वामींच्या खूप सुंदर असा फेटा आहे आणि खूप छान अशी स्वामींची गोड अशी मूर्ती आहे। तर ही 1.5 इंचाची आहे, फक्त ह्याला फेटा आहे आणि त्या मूर्तीला फेटा नाहीये। तरी स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती तुम्ही अभिषेक नित्य करण्यासाठी सुद्धा घेऊ शकता। तसंच बघा स्वामींची 2.5 इंच, जसं की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की माझी स्वामींची 2.5 इंचाची मूर्ती आहे, सकाळी जो मी व्हिडिओ केलेला आहे नित्य देवपूजेचा, तर ही स्वामींची जी 2.5 इंचाची मूर्ती आहे त्याच्यावरती मी विधिवत रोजचा अभिषेक करते आणि छान अशी सेवा करते। तर ही स्वामींची 2.5 इंचाची मूर्ती आहे। तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा। तसंच बघा बऱ्याच ताईंना स्वामींच्या पादुका हव्या होत्या, तर हे स्वामींच्या बघा पादुका आहेत छोट्याशा, तुम्ही बघू शकता एकदम छोट्याशा पादुका आहेत स्वामींच्या। तर त्या पादुकावरती तुम्ही अशी ही स्वामींची छोटीशी मूर्ती सुद्धा विराजमान करू शकता। तर या छोट्याशा स्वामींच्या पादुका आहेत, तुम्ही बघू शकता खूप छान अशा स्वामींच्या पादुका आहेत। तर तुम्ही ह्या सुद्धा प्युअर पितळेच्या, तुम्ही ह्या सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट मधून घेऊ शकता। तसंच बघा माता लक्ष्मीची मूर्ती आहे जी की कमळ आसनावरती विराजमान आहेत माता लक्ष्मी, त्यांचं जे आसन आहे ते कमळाचं आहे। तुम्हाला हवे असल्यास खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ही मूर्ती ऑर्डर करू शकता। खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता छान कोटिंग आहे, कोरीव आहे आणि सुबक आहे। अलंकार पण तुम्ही बघा एकदम ठसठशीत दिसतायत। माता लक्ष्मी मातेच्या हातामध्ये कमळ आहेत, अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा। तसंच बघा छान असा अभिषेक सुद्धा तुम्ही विधिवत करू शकता माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून। तर अशी बघा कमळ आसनावरती विराजमान माता लक्ष्मींची ही मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तसंच बघा आपल्याकडे माता लक्ष्मीची अजून एक प्रतिमा मूर्ती आहे, ती पण अशी कमळामध्येच विराजमान आहे, दोन कोटिंग मध्ये आहे। ते जे कोटिंग आहे ते थोडं अँटिक आहे, कोरीव आहे, त्याच्यामध्ये हे प्युअर पितळ आणि ब्रास सुद्धा आहे। तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता, खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आहे। तर ही सुद्धा बघा सेम अशी कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहेत, तुम्ही बघू शकता छान अशी मूर्ती आहे आणि त्याला पण अलंकार आहेत किंवा माता लक्ष्मीचे जे स्वरूप आहे ते आशीर्वाद निद्रेमध्ये आहे। तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आणि त्या कमळावरती विराजमान आहेत। तसंच बघा भगवान हनुमानाचे तर सगळेच भक्त आहेत का, तर भगवान हनुमानांची किंवा बजरंग बलींची सेवा बराच वर्ग करतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा मूर्ती हवी होती त्यांना। तर ही मूर्ती सुद्धा आहे भगवान हनुमान बजरंग बलींची, जसं की माझे ते बंधू भाव आहेत, तसंच बऱ्याच ताई सुद्धा सेवा करतात, दादाही करता। तर ही एकदम छोटीशी बघा 2.5 इंचाची आहे भगवान हनुमानांची मूर्ती, खूप छान अशी घातलेली आहे, खूप अशी मूर्ती आहे। हवा असल्यास खालील नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर करा। तसंच बघा उभं राहिलेल्या निद्रेमध्ये, म्हणजे जसं की भगवान हनुमान बघा असं गदा वगैरे डोंगर हातामध्ये घेतलेला आहे, तर ही उभी मूर्ती आहे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता, पिवळ पित्तळ आणि ब्रास मध्ये आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तसंच बघा शिवलिंग पण आपल्याकडे अवेलेबल आहे, जसं की हे जे शिवलिंग आहे ह्याच्यावरती बघा कोरीव काम आहे, ह्याला असं बेल आहे आणि जसं शिवलिंग आपण बघतो त्या प्रकारे हे शिवलिंग आहे प्युअर पितळेचं। तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता, खूप सुंदर आहे। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। तर त्याच्यामध्ये बघा अजून एक शिवलिंग आहे, हे तुम्ही बघू शकता आणि हे जे शिवलिंग आहे ते आपल्या अंगठ्यापेक्षा कमी आहे, म्हणजे शिवलिंग अंगठ्या एवढं असावं पण हे अंगठ्यापेक्षा कमी आहे। हे 1.5 इंचच आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि शिवलिंग ऑर्डर करा। भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे। तसंच बघा ही बाळकृष्णांची मूर्ती आहे छोटीशी, खूप छान अशी बाळकृष्णांची मूर्ती आहे। ज्यांना हवी आहे त्यांनी ही सुद्धा ऑर्डर करा, कारण बघा भगवान विष्णूंचं रूप आहे, बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। खूप सुंदर अशी गोड मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता, त्यांना कानातले वगैरे तुम्ही घालू शकता, अशी भगवान बाळकृष्णांची मूर्ती आहे।
तसंच बघा तुम्हाला दत्तगुरूंची मूर्ती, बऱ्याच ताईंनी दत्तगुरूंची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केली आहे. तर दत्तगुरूंची पितळेमध्ये मूर्ती, ज्या ताई दत्तांच्या भक्त आहेत त्या पितळेमध्ये मूर्ती ही ऑर्डर करून तुम्ही ह्याची सुद्धा विधिवत अभिषेक किंवा सेवा करू शकता. खूप सुंदर अशी पितळेची मूर्ती आहे, बघू शकता. आणि आपल्याकडल्या ज्या मूर्त्या आहेत त्या एकदम भरीव आणि कोरीव आहेत, ब्रासच्या आहेत. तुम्हाला अशा एवढ्या भरीव आणि इतक्या कोरीवपणा कुठेही बघायला मिळणार नाही. खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्रिमुखी दत्त. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. तसंच बघा ह्याच्यामध्ये हा अँटिक मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये ही अँटिक कोटिंग मध्ये आहे. बऱ्याच ताईंना अँटिक कोटिंग मध्ये हवी असती तर बघा त्रिमुखी दत्त अँटिक कोटिंग मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. हातामध्ये कमंडलो आहे, त्रिशूळ आहे आणि श्वान आहे. त्याच्यानंतर बघा खूप छान अशी गाय आहे. अशी त्रिमुखी दत्तांची मूर्ती आहे, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा तिरुपती बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर बालाजींची जी मूर्ती आहे प्युअर पितळेमध्ये ब्रासमध्ये एकदम भरीव, ज्या ताईंना तिरुपती बालाजी भगवानांची सेवा करायची आहे त्यांनी ही पितळेची मूर्ती घेतली तरी चालेल. खूप छान अशी मूर्ती आहे आणि प्युअर ब्रास आणि पितळेमध्ये तुम्ही बघू शकता. ह्याचा कोरीवपणा खूप भारी आहे आणि छान आहे बरं का. हे बघा व्यंकटेश्वर रमणा गोविंदा गोविंदा हा त्यांचा मूळ मंत्र आहे. हा म्हणूनच आपण सेवा जप करत असतो. खूप सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती आहे. तसंच बघा मूळ स्वरूप म्हणजे महालक्ष्मीचं जे मूळ रूप आहे, मूळ स्वरूप आहे, तर मूळ स्वरूपामध्ये महालक्ष्मी मातेची ही अशी मूर्ती आहे. तुम्ही ही मूळ स्वरूपामध्ये महालक्ष्मी मातेची मूर्ती घेऊ शकता. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी महालक्ष्मी आईची मूर्ती आहे मूळ स्वरूपामध्ये. खूप सुंदर छान आहे. ज्यांना घ्यायची आहे मूळ स्वरूपातली ते हे महालक्ष्मीची मूर्ती मूळ स्वरूपातल्या घेऊ शकतात. कारण महालक्ष्मीची सेवा सुद्धा बघा आर्थिक प्राप्तीसाठी, आर्थिक आवक वाढण्यासाठी किंवा आपले जे काही पैशा रिलेटेड काही प्रश्न असतात, काही आपले अडचणी असतात त्या महालक्ष्मीच्या सेवेतनं दूर होतात. तर त्यांचा नित्य अभिषेक केला तरी सुद्धा उत्तम. त्यामुळे मूळ स्वरूपात ही महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा. तसंच बघा खूप सुंदर अशी दुर्गा माता म्हणजे बऱ्याच ताईंचं दुर्गा माता हे कुलदैवत किंवा कुलस्वामिनी आहे. तर तुम्ही बघा दुर्गा मातेची मूर्ती सुद्धा घेऊ शकता. एकदम छोटीशी आणि छान आहे. तुम्ही बघू शकता कोटिंग वगैरे किती सुंदर आणि सुबक आहे. खूप सुंदर अशी दुर्गा मातेची मूर्ती आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा खूप छान अशी विठ्ठल रुक्मिणी विठू माऊलींची मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणी खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि याचं कोटिंग पण छान आहे, पण प्युअर ब्रास मध्ये आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा खूप सुंदर अशी विठू माऊलींची ही मूर्ती आहे. सुंदर आणि सुबक आणि कोरीव अशी विठू माऊलींची मूर्ती आहे. तसंच बघा खूप छान अशी त्याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक कमानवाली आहे आणि एक विदाऊट कमान आहे. तुम्हाला जी आवडती त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. एक कमानमध्ये आणि एक विदाऊट कमान. तर बघा ही सुद्धा सुंदरशी मूर्ती आहे, फक्त साईज छोटा आहे, तो बिग मोठा साईज आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा. खूप सुंदर अशी विठू माऊलींची मूर्ती आहे. तसंच बघा ह्याच्यामध्ये अजून एक आहे रेझिन मध्ये. तसंच बघा ही खूप सुंदर अशी प्युअर कॉपर मध्ये भगवान विष्णूंची मूर्ती आहे. सुंदर आणि सुबक अशी भगवान विष्णूंची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी भगवान विष्णूंची मूर्ती आहे. तुम्हाला जर हवी असेल कॉपर मध्ये तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. ह्याच मटेरियलमध्ये सेम तुम्हाला ह्याची मूर्ती मिळेल बालाजींची सुद्धा, जसे की माझ्या देवघरामध्ये आहे. तुम्ही जी बघितली स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच बघा ही सुद्धा एक आहे बालाजींची मूर्ती आहे, जी माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघताय. मी नित्य सेवा करते, अभिषेक करते. आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवली. तर ही बघा बालाजी भगवानांची कॉपर मध्ये मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा 3 साईज उपलब्ध आहेत बालाजी भगवानामध्ये. हा एक आहे, हा एक आहे. 3 साईज मध्ये बघा भगवान बालाजींची मूर्ती आहे. तर ही सगळ्यात छोटी आहे. ज्यांना घ्यायची आहे त्यांनी ऑर्डर करा. सगळ्यात छोटी ही भगवान बालाजींची मूर्ती. त्याच्यानंतर बघा हा एक साईज आहे आणि सगळ्यात मोठा हा साईज आहे. जी साईज हवी आहे भगवान बालाजींची प्युअर कॉपर मध्ये त्या साईज मध्ये तुम्ही मूर्ती ऑर्डर करू शकता. तसंच बघा सूर्यकवच, बऱ्याच ताईंना सूर्यकवच हवं होतं त्यांच्या दरवाजावरती लावण्यासाठी. कारण आपल्या घरामध्ये सूर्यकिरण येत नसतील किंवा सकाळचं आपल्याला कोवळं ऊन मिळत नसतं आणि सूर्याचा प्रकाश येत नसेल तर अशा वेळी बघा एनर्जी किंवा सूर्याचा प्रकाश आपल्याला
मिळावा किंवा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपण हे सूर्य कवच लावत असतो. तर बघा 2 साईज मध्ये उपलब्ध आहेत. हे मोठं आहे आणि हे छोटं आहे. जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. 2 साईज मध्ये सूर्य कवच आहे. त्याच्यानंतर बघा माता अन्नपूर्णाची मूर्ती आहे प्युअर ब्रास मध्ये. माता अन्नपूर्णा प्युअर ब्रास मध्ये पितळेमध्ये ही मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी ही सुद्धा ऑर्डर करा. तसंच बघा आपल्याकडे गणपती बाप्पाची खूप सुंदर आणि कोरीव अशी ही मूर्ती आहे. खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे 2 साईज आहेत. हा मोठा आहे आणि हा त्याच्यामध्ये छोटा आहे. म्हणजे ही जी गणपती बाप्पाची मूर्ती बघताय ही जवळपास 1.5 ते 2 इंच आहे आणि ही 1.5 इंच आहे आणि ही 2 इंच आहे. तर या 2 साईज मध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. जी हवी ती ऑर्डर करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंना तुळशी वृंदावन हा दीप हवा होता. म्हणजे दिवा म्हणतात याला. तुळशी वृंदावन असा दिवा म्हणतात याला. खूप सुंदर असा हा दिवा आहे आणि जो ह्या दिव्यामध्ये 2 साईज आहेत. हा सगळ्यात मोठा बिग साईज. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा जसं की मी तुपाची वात दाखवते तो दिवा सुद्धा रोज तुम्ही ह्याच्यामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा हा छोटा ह्याच्यामध्ये सुद्धा छोटी वात प्रज्वलित करू शकता. तर ह्या 2 साईज मध्ये हे तुळशी वृंदावन दिवे आहेत. ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा बऱ्याच ताईंना तुळजाभवानी मातेची मूर्ती हवी होती. तर बघा तुळजाभवानी मातेची पितळेमध्ये ही प्रतिमा आहे. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे की तुळजाभवानी मातेची पितळेमध्ये मूर्ती आहे. प्युअर ब्रास ही मोठी आहे. जवळपास याची साईज आहे तो 4.5 इंच आहे. खूप मोठी आहे आणि पितळी आहे बरं का. भरीव आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कोरीव आणि सुबक अशी तुळजाभवानी माता म्हणजे आई साहेबांची मूर्ती आहे. ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताई धनलक्ष्मी कुंचन. आता जर धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा सांगितली तर एक मोठा साईज बऱ्याच ताईने ऑर्डर केला. त्याच्यामध्ये हा एक छोटा साईज आहे. तर तुम्ही 2 साईज मध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक मोठा साईज आहे आणि हा त्याच्यातला छोटा साईज. तर तुम्ही हा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. कारण ही धनाची सेवा आहे किंवा लक्ष्मी मातेची प्रिय सेवा आहे. मी केली, मला चांगला अनुभव आलाय, मला चांगले रिझल्ट मिळाले. आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर होते. आपल्या घरी पैशाचे नवीन मार्ग आपल्याला मिळतात किंवा ह्याच्यामधून आपली जी लक्ष्मी आहे ती अनावश्यक खर्च होतो तो टाळतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक आवक वाढते किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. त्यासाठी ही सेवा आहे. ही सेवा चॅनलवरती दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही बघा आणि प्रत्येकाने हा ऑर्डर करा. तसंच बघा दक्षिणावती शंख बऱ्याच ताई मागतात. तर हे दक्षिणावती शंख आहेत आपल्याकडे. तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आहेत. तसंच बघा अंक असणारं कासव बऱ्याच ताईने आपल्याकडे ऑर्डर केले. कारण सकाळी बघितलं तुम्ही माझ्या सेवेमध्ये की अंक असणारं कासव हे शुभ मानलं जातं आणि ह्या कासवाला तुम्हाला तांदळात ठेवायचं आहे. तर बघा हे असे अंक असतात या कासवावरती. हे बघा असे अंक असतात या कासवावरती. तुम्हाला दिसत आहेत का? खूप सुंदर असे कासव आहेत आणि एक सगळ्यात छोटा कासव आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान आहे. तसंच बघा जे हे कासव आहेत हे ठेवण्यासाठी ह्या डिश सुद्धा मिळतात. तर ह्याच्यावरती बघा असे अंक आहेत 4, 9, 2, 3, 5, 7, 8, 1 असे हे शुभ अंक असणारं हे अंकवालं कासव आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कासव आहे आणि छान अशी बघा ह्याची म्हणजे काउंपर खूप कोरीव आहे बरं का. आणि त्या कासवाला ठेवण्यासाठी ही एक डिश आहे. असं कासव आहे आणि ह्याला ही डिश सुद्धा तुम्हाला मिळते. तर कासवण डिश वेगळी आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी ही कासव डिश सुद्धा ऑर्डर करू शकता. काय काय ताईंना फक्त कासव हवा असेल तर कासव सुद्धा मिळेल. आणि हा छोटा सुद्धा छान कासव आहे. हा बघा. तसंच बघा बऱ्याच ताईंना गायवासरू हवं होतं. तर बघा गायवासराची सगळ्यात मोठी ही मूर्ती आहे आणि खूप ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहेत बरं का. छान आहे, कोरीव आहे आणि शुभ चिन्ह असणारं गायवासरू आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं आणि भरीव आहे बरं का. म्हणजे सगळ्यात मोठी ही गाय आहे आमच्या कलेक्शनची. आणि खरंच ज्या ताईंनी घेतलंय त्यांना असं घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं. कारण बघा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या मेन एंट्रन्सला म्हणजे हॉलमध्ये सुद्धा तुम्ही ही गायवासरू ठेवू शकता. खूप सुंदर अशी गायवासराची मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याच्यामध्ये बघा हा छोटा साईज आहे गायवासरामध्ये. स्क्रीनशॉट घ्या. तर हा पूर्ण प्लेन आहे. बऱ्याच ताईंना प्लेन हवी असते. काही ताईंना थोडंफार शुभचिन्ह म्हणजे ह्याच्यावरती गणपती आहे आणि माता लक्ष्मी असे ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत. तर हे असं गायवासरू आहे आपल्याकडे. तसंच बघा हे गजांत लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे आहेत. बऱ्याच ताईंना गजांत लक्ष्मी श्रीयंत्र किंवा गजांत लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे किंवा लक्ष्मी मातेला प्रिय. म्हणजे बघा हे जे गजांत लक्ष्मी आहेत हे धनाचा वर्षाव करतात आणि माता लक्ष्मीचं
स्वागत करतात. असे हे गजानन लक्ष्मी आहेत. ज्यांना हवे आहेत ते लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप सुंदर अशी गजानन लक्ष्मीची जोडी आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंनी दिवाळीमध्ये श्रीयंत्राच्या भोवती ठेवतात, काही ताई देवघराच्या बाहेर ठेवतात. खूप सुंदर अशा गजानन लक्ष्मी आहेत. तसंच बघा, ज्या माझ्या देवघरामध्ये ज्या गजानन लक्ष्मी आहेत त्याच्यामध्ये हा एकदम छोटा साईज. माझ्या देवघरामधल्या गजानन लक्ष्मी मधला एकदम छोटा साईज आहे हा. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. ज्या पितळेच्या घ्या किंवा ह्या रेझिन मध्ये आहे, तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. आणि ह्याला मार्बलचा पण मिळतात, पण थोड्याशा ह्या कॉस्टली जातात. ज्या माझ्या देवघरातल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. हव्या असल्यास तुम्ही त्या सुद्धा ऑर्डर करू शकता. तर माझ्या देवघरामध्ये ज्या गजानन लक्ष्मी आहेत त्या मार्बलमध्ये आहेत. तर बघा, दक्षिणावती शंख किंवा तुमच्याकडे कोणताही शंख असेल किंवा शंख नसेल तर अशा वेळी बघा, तुम्हाला जर कासव स्टँड हवं असेल तर बघा, शंखाचं हे कासव स्टँड आहे. खूप सुंदर आणि छान असं हे शंखाचं कासव स्टँड आहे. तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. तसंच बघा, बऱ्याच ताईंना पिरियामिड हवं होतं तर हे छोटंसं पिरियामिड आहे. जसं की बघा, आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये जेव्हा पाणी ठेवतो त्याच्यावरती बघा, त्या ग्लासवरती वाटीवरती हे पिरियामिड ठेवू शकता. त्यातलं पाणी अभिमंत्रित होतं, ते पाणी सुद्धा तुम्ही ग्रहण करू शकता. तसंच बघा, धनलक्ष्मी कुंचनचे साईज तुम्हाला बघायचे तर हे 2 साईज आहेत. हा मोठा सगळ्यात ज्या ताईने आतापर्यंत ऑर्डर केला, त्यात छोटा पण आम्ही मागवलाय. जसं की बऱ्याच ताईंचं बजेट नसतं, त्यांना परवडत नाही, त्या ताईंसाठी आम्ही हा छोटा मागवलाय. तर तुम्ही बघू शकता साईजचा डिफरन्स किंवा फरक बघा. सर्वात मोठा आणि हा छोटा, हा 2 साईज मध्ये कुंचन आपल्याकडे अवेलेबल आहेत. तसंच बघा, अखंड दिवा बऱ्याच ताईंना हवा असतो. अखंड दिवा घरामध्ये आपल्या असावा म्हणून. तर हा अखंड दिवा आहे, अखंड दीप आहे. खूप सुंदर असा आहे आणि हा दिवसभर 2 दिवस चालतो. एवढं ह्याच्यामध्ये तेल बसतं. तर हा अखंड दिवा लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हा दिवा घेऊ शकता. खूप सुंदर असा हा दिवा आहे. तसंच बघा, माझ्या देवघरामध्ये पाठीमाग बऱ्याच ताईंनी हा दिवा बघितला होता कमळासारखा. तर हा दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे. तसंच बघा, हे सुद्धा दिवे आहेत, हे खोलगट आणि सुंदर आहेत. तर हा सुद्धा दिव्याची जोडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जसं की तुम्हाला आरती करायची आहे, कुणाला तरी भेट द्यायचंय किंवा मकर संक्रांत येते. मकर संक्रांतीमध्ये एखाद्याला आपण हळदी कुंकूला वर्षातून एकदा तर हळदी कुंकू करतो. तर अशी 20-30 रुपयाची एखादी गोष्ट देण्यापेक्षा त्यांच्या डेली नीड्स किंवा डेली त्यांना युज होईल असं काहीतरी हळदी कुंकू करा. जसं की 7 सुवासिनींना असे 7 दिवे द्या किंवा 12 सुवासिनीला असे 12 दिवे द्या. कारण हळदी कुंकू आणि एखाद्याला एखादी गोष्ट दिलेली खूप चांगली आणि शुभ मानली जाते. तर खूप सुंदर असा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. हा सुद्धा तुम्ही देऊ शकता. तसंच बघा, त्याच्यामध्ये हा एक दिवा आहे, ऍपल दिवा ह्याला म्हणतात, ह्याला ऍपल दिवा असं म्हणतात. तर तुम्ही हा ऍपल दिवा सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर, याच्यामध्ये धूप सुद्धा लावता येतो बरं का. तुम्ही याच्यामध्ये धूप सुद्धा प्रज्वलित करू शकता ह्या ऍपल दिव्यामध्ये. तर हा ऍपल दिवा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. तसंच बघा, शंख चक्र असणारा हा दिवा, ह्याची जोडी दाखवते अभिषेक. हे बघा, शंख चक्र असणारा हा दिवा. जसं की शंख चक्र नाम हे भगवान व्यंकटेश्वरांचं स्वरूप मानलं जातं. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये असं शंख चक्र तुम्ही एकतर दिवा, दोन्ही दिवे प्रज्वलित करा, जोडी शुभ मानलं जातं आणि छान आहे. तर बघा, दक्षिण भागामध्ये किंवा साऊथ मध्ये शंख चक्र आणि नामाचं चिन्ह बालाजींचं ह्याला खूप महत्व आहे. आणि लक्ष्मी प्राप्ती किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी पण ह्याच्या सेवा बऱ्याचशाच असतात. तर तुम्ही ह्याचा शंख आणि चक्र असे तुम्ही दीपची जोडी सुद्धा घेऊ शकता. एखाद्याला तुम्हाला भेट द्यायचंय, गिफ्ट द्यायचंय, एखाद्याची वास्तुक शांती आहे किंवा एखाद्या घरी काहीतरी फंक्शन कार्यक्रम आहे, अशा वेळी तुम्ही हे सुद्धा चांगल्या म्हणजे आध्यात्मिक गोष्टी सुद्धा तुम्ही भेट आणि गिफ्ट देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या घरामध्ये तुमच्या नावाचा दिवा रोज प्रज्वलित होईल. तर असा बघा, शंख चक्र दिवा आहे. ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा. तसंच बघा, ही मोठी समई, तर ह्या मोठ्या समई, ही जी मोठी समई आहे ही मोराची आहे. तर याची जोडी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का. ही एक तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला कोणाला भेट द्यायची आहे किंवा नाही, ती नाही, तुम्हाला कोणाला भेट द्यायची आहे किंवा तुम्हाला स्वतःसाठी हवी असेल तरी सुद्धा तुम्ही ही समई वापरू शकता. हा मोराचा दिवा आहे, खूप छान अशी समई आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्ट मधून. खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का, प्युअर ब्रास मध्ये आहे. ह्याची हाईट असेल तर ह्याची हाईट आहे जवळपास एक 14 इंच ह्याची हाईट आहे. खूप छान असा मोराचा दिवा आहे. तर या समईची जी साईज आहे ती एक्झिट ह्याची साईज 11 इंच आहे. म्हणजे 1 फुटापेक्षा 1 इंच जास्त अशी समईची साईज आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याच्यामध्ये जोडी तुम्हाला मिळेल. तर ही मी सिंगल दाखवते, ह्याच्यामध्ये जोडी सुद्धा तुम्हाला मिळेल. तसंच बघा,
ही जी आहे, जी समय आहे, ह्या समयची जी जोडी आहे, तर ह्याची जी साईज आहे ती 5.5 ते 6 इंच आहे. तुम्ही बघू शकता. तर ही छोटी समय आहे, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. 5.5 ते 6 इंच या समयची हाईट आहे. तर अशा हाईटची समय आहे. तसंच बघा, हा जो मोरदिवा आहे तो 6 इंचाचा आहे. जो हा मोरदिवा आहे घंटीवाला, खूप छान असा आहे, तो 6 इंचाचा आहे. मोरदिवा घंटीवाला बरोबर 6 इंच. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर जी ही उतरंड आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या देवघरामध्ये धान्य भरून ठेवतो. तर ही उतरंड आहे ती 7 इंचाची आहे. तर बघा, 1 2 3 4 5 असे ह्याला भांडे आहेत. असे ह्याच्यात तुम्ही सगळे धनरत्न भरून ठेवू शकता. तर ही उतरंड आहे ती 7 इंचाची आहे. हा दिवा आहे, तुम्ही जो सकाळच्या व्हिडिओमध्ये जो दिवा बघितला, ह्याला अगरबत्ती स्टँड आहे विथ दिवा, म्हणजे ह्याला पंथी म्हणतात. सगळ्या घरातले दिवे आपण ह्याने प्रज्वलित करू शकतो. तर हा जो दिवा आहे तो 3 इंचाचा आहे. तुम्ही हा सुंदर असा दिवा घेऊ शकता. बघा, खूप छान असा हा दिवा आहे. आणि सकाळी तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या बघितलाच असेल, याच्यामध्ये मी तुपाचा दिवा ठेवून पूजा करत होते. तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. अजून एक ह्याचा कुठे हळदी कुंकू करंडे आहेत बरं का. हे खूप सुंदर असे हळदी कुंकू करंडे आहेत. तुम्हाला जर हळदी कुंकू मोजकत 7 सुवासिना बोलवून करायचं असेल तर तुम्ही अशी एखादी गोष्ट द्या की जेणेकरून ती त्यांच्याजवळ कायमची राहील. हे बघा, खूप सुंदर असे हळदी कुंकू करंडे आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, हळदी कुंकू करंडे. तसंच बघा, देवी देवतांना किंवा आपल्या घरी जी साईज असतो नॉर्मल कवशीचा, त्या साईज मध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी चहा किंवा दूध किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा लागत असेल तर तुम्ही ही पितळेची कवशी घेऊ शकता प्युअर. बघा, खूप सुंदर अशी कवशी आहे. क्वालिटी बघत असाल, खूप छान अशा क्वालिटीची कवशी आहे. खूप सुंदर आहे आणि जड आहे बरं का. खूप सुंदर अशी कवशी आहे. तुम्ही एखाद्याला गिफ्ट सुद्धा देऊ शकता. कारण हा आयटम असा आहे की आवडण्यासारखा आहे. की आता समजा मी अभिषेकला ही भेट दिली तर अभिषेक खूप खुश होईल ना की मला शीतलताईंनी चहा पिण्यासाठी कवशी दिली. म्हणजे काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक, जे पाहिलं पण नसेल. आणि हे बघा, प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे. त्यांच्या मनाला असं छान वाटेल की मला कोणतरी एक छान कवशी गिफ्ट दिली. तर ही अशी कवशी आहे. तुम्ही कोणाला भेट किंवा गिफ्ट सुद्धा देऊ शकता. आणि ह्याचा यूज होतो. म्हणजे असं गिफ्ट नका देऊ की त्याचा यूज होणार नाही. ज्याचा यूज होईल असे गिफ्ट तुम्ही द्या. सुंदर अशी कवशी आपल्या घरातला जो रेग्युलर नॉर्मल साईज आहे त्या साईज मध्ये आहे. अरे बघा, सकाळी दाखवली तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा कशी करावी, काय करावी. तर ही भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची 3 इंचाची मूर्ती आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. खूप छान रेखीव आणि कोरीव अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की व्हिडिओ झाल्यानंतर स्टॉक आउट होतात बऱ्याचशाच गोष्टी आणि त्या परत येतील की नाही ह्याची गॅरंटी नसते. काही काही गोष्टी परत रिटर्न मिळत नाहीत. त्यामुळे जेव्हा आवडतो, जेव्हा व्हिडिओ बघतात तेव्हा इन्स्टंट बुकिंग करायचं. कोणताही विचार करायचा नाही की कितीला मिळेल, बाहेर स्वस्त मिळते का, इथं कसं. म्हणजे चौकशी करण्यात आपला भरपूर वेळ जातो आणि त्यामध्ये काय होतं की मग तुम्ही हे मिस करता ह्या गोष्टीमध्ये. त्यामुळे बघा, आपल्या ज्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या एकदम चांगल्या कोरीव आणि आपल्याकडे रेट सुद्धा रिझनेबल असतात प्रत्येक गोष्टीची. कारण आम्ही क्वालिटी मेंटेन केली किंवा क्वालिटी चांगली देत असतो तुम्हाला. तसंच बघा, या देवपूजेसाठी घंटी आहे आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकतो. खूप सुंदर अशी घंटी आहे. तर ह्याचा साईज आहे तो 3 इंच आहे. 3 इंच ह्याचा साईज आहे. खूप सुंदर अशी घंटी आहे देवपूजेसाठी. तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. रोटी भांड्याचं ना. तर बघा, खूप छान अशा पितळेच्या ह्या मूर्त्या, ह्या पितळेचे निरांजन आहेत, पण ते आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा, जसं की मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की लक्ष्मी येण्याच्या टायमाला लक्ष्मीमध्ये आगमन 6:30 ते 7च्या दरम्यान होतं सायंकाळच्या वेळेस. त्यावेळेस आपल्या मेन एंट्रन्स दरवाजात तुपाचा दिवा 2 प्रज्वलित करायचे आहेत आणि 1 तुळशीमध्ये. आणि लक्ष्मी मातेला विनंती करायची की माझ्या घरी विराजमान व्हा, माझ्या घरी वरती गावक वाढू दे, माझ्या घरी स्थिर राहा. तर ह्याच्यावर तुम्ही तुपाचे दिवे लावू शकता. तर या 2 साईज उपलब्ध आहेत आपल्याकडे, सगळ्यात मोठा आणि त्याच्यामध्ये हा छोटा. स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा, कुबेर दीप, बऱ्याच ताईंना कुबेर दीप हवा होता.
तर हा कुबेरदीप आहे, खूप छान असा छोटासा. तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हिची जोडी तुम्हाला मिळेल कुबेरदीपची, सुंदर अशी जोडी आहे कुबेरदीपची. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा कासव आसन आणि वरती कुबेरदीप असं सुद्धा आपल्याकडे एक दिवा आहे अवेलेबल. तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर असा हा दिवा आहे. कासव आणि कुबेर महाराज अशी याची कुबेरदीप म्हणू शकता. ह्याला कासवाचं आसन आहे. तर हा सुद्धा तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा एक सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा लोटी भांड, बऱ्याच ताईंना जे लोटी भांड आहे ते डिझायनर हवं होतं. तर बघा हे छान असं बघा कोरीव काम केलेलं हे लोटी भांड आहे. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. आणि त्याच्यामध्येच बघा 2 आहे. तुम्हाला जे हवं त्याचा फक्त स्क्रीनशॉट पाठवा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर बघा हे ठोके असणारे लोटी भांड आहे, जसं की तुम्ही रेग्युलर घेता आपल्याकडून. तर हे लोटी भांड छोटंसं आहे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असं स्वामींना किंवा देवी देवतांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी सुंदर असं लोटी भांड. त्याच्यामध्ये बघा एकदम साधा सिंपल आहे. त्याच्यामध्ये हा साईज आहे छोटा, एकदम प्लेन आहे. तुम्ही हा सुद्धा लोटी भांड आपल्याकडून ऑर्डर करू शकता. तसंच बघा देवी देवतांना बऱ्याच काही नैवेद्य दाखवण्यासाठी असं छोटंसं किंवा आपल्या घरी जर लहान मुलगी असेल तिच्यासाठी सुद्धा तुम्ही असं हा सेट घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा 3 अशा डिश म्हणजे वाटी आहेत, एक ग्लास आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा, आणि छोटासा चमचा. तर असं हे नैवेद्य ताट किंवा आपल्या घरी जर मुली असतील तर त्यांना छान असं हे ताट सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये गुळ फुटाणे किंवा ह्याच्यामध्ये छोटंसं वाटीमध्ये दूध किंवा ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी असं नैवेद्य ठेवू शकता. ह्याच्यामध्ये पाणी असं ठेवू शकता. सुंदर असं नैवेद्य ताट एकदम छोटंसं गोंडूस आहे. किंवा आपल्या घरी मुलगी असेल तर तिला खेळण्यासाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. खूप सुंदर. किंवा एखाद्याला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल, लहान मुलगी आहे, बर्थडे आहे तिचा, तिला तुम्ही हे गिफ्ट सुद्धा देऊ शकता. खूप बेस्ट असा ऑप्शन आहे हा, कारण युनिक आणि काहीतरी नवीन. आता आपण कसं डॉल देतो, बऱ्याच गोष्टी देतो, त्यापेक्षा तुटतात फुटतात, पण हे कायमस्वरूपी राहतं आणि देणाऱ्याला हे गिफ्ट आवडतं. आणि प्युअर पित्तळ म्हणजे प्युअर ब्रास मध्ये हे आहे, तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंना देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी वाट्या हव्या होत्या. तर ही वाटी बऱ्याच ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे, जी ठोक्याची वाटी आहे, खूप सुंदर अशी. तरी पुन्हा आपल्याकडे स्टॉक मध्ये आलेली आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा. त्याच्यामध्ये ही पण एक आहे जड एकदम भरीव, म्हणजे 2 साईज मध्ये 2 डिझायनिंग मध्ये ह्या वाट्या आहेत. जी हवी ती तुम्ही ऑर्डर करा. खूप सुंदर अशा ह्या वाट्या आहेत. तसंच बघा अजून एक दिवा आहे जो कमळाचा आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या मेन एंट्रन्स दरवाजामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा तुपाची वात किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे. तसंच बघा हा दिवा आहे, ह्याचा साईज काय आहे रे, 8 इंचाचा आहे. जो हा दिवा आहे ना ह्याचा साईज 8 इंच आहे. अष्टलक्ष्मी आणि पाठीमागं कुबेर भगवान आहे, तुम्ही बघू शकता. अष्टलक्ष्मी आणि पाठीमागं कुबेर भगवान. अष्टलक्ष्मी म्हणजे 8 दिशांचं महत्व किंवा अष्टलक्ष्मीचं महत्व तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे. तर हा अष्टलक्ष्मी दिवा 8 इंचाचा आहे आणि त्याच्यामध्ये हा 6 इंचाचा आहे. 8 इंच आणि 6 इंच 2 साईज मध्ये अष्टलक्ष्मी दिवे उपलब्ध आहेत. जो हवा तो ऑर्डर करा. 8 इंच आणि हा 6 इंच. तर खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तुम्ही तर बघताय माझ्या देवघरामध्ये मी लावते तसा हा 8 इंचाचा दिवा आहे आणि हा 6 इंचाचा दिवा आहे. तसंच बघा ही फुलांची परडी किंवा फुलदाणी तुम्ही म्हणू शकता, जसं की मी माझ्या देवघरामध्ये ठेवते अशी सुंदरशी फुलाची फुलदाणी आणि ही परडी आहे. तर बघा ही पूर्ण प्लेन आहे, माझी आहे ती थोडीफार वेगळी आहे, तशी पण तुम्हाला बघायला मिळेल. तर ही फुलाची परडी आहे आपल्याकडे. तुम्ही ह्याच्यामध्ये फुलं ठेवू शकता किंवा तुम्ही कोणत्या तरी मंदिरात चाललाय ह्याच्यामध्ये नैवेद्य प्रसाद फुलं घेऊन जाऊ शकता. सुंदर अशी फुलाची परडी आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा हे कमळाचं अगरबत्ती स्टँड आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा अगरबत्ती लावू शकता आणि जी अगरबत्ती आहे ती पायदळी तुडवली जाणार नाही, इकडं तिकडं पडणार नाही, ह्याची काळजी घेतली जाते. कारण पूर्ण अगरबत्ती जी विभूती असते ती सर्व ह्याच्यामध्येच पडते. आणि खूप सुंदर असं हे कमळाचं आसन आहे. तुम्ही हे स्वामी मूर्ती आर्ट मध्ये नक्की ऑर्डर करा. खूप छान. ह्याच्यामध्ये बघा हा साईज सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही हा साईज सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा संपुष्टम म्हणजे देवी देवतांना छोट्या मूर्तीला अभिषेक घालण्यासाठी ह्याला संपुष्टम असं म्हणतात. जसं की मी सकाळी सोमपात्र दाखवलं, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आणि हे संपुष्टम आहे, ह्याचा सुद्धा अभिषेक तुम्ही देवी देवतांना घालू शकता. खूप सुंदर असं हे संपुष्टम आहे. ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा.
तसंच बघा सगळ्या ताईंची आवडती आणि फेवरेट अशी कासव वासण डिश बऱ्याच दिवसातून ही स्टॉक मध्ये आलेली आहे. वेळ न वाया घालवता बुक करायची बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल की बघतो नंतर सांगतो ऑर्डर करू, असं नका करू. बऱ्याच ताईंनी बघा मागच्या वेळी आवडली पण खूप वेळाने रिप्लाय केला किंवा स्टॉक आउट झाल्यानंतर त्यांना हवं होती. तर ही कासवची डिश आहे, याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचनची पण तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये प्रियरत्न, कवड्या, गोमती चक्र, पोळा, गुंज, बांगड्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. खूप सुंदर अशी कासव वासण डिश आहे. ज्यांना हवी आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा किंवा माता लक्ष्मीची स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि फोटो काढायचा आहे. तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कासव डिश, कासव वासण म्हणू शकता किंवा तुम्ही याला कासवाच्याला असे पाय आहे त्याला कासव डिश असं म्हणतात. तर ही लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे, कारण ही स्टॉक आउट व्हायच्या अगोदर तुम्हाला मिळाली पाहिजे अशी वाटत असेल तर व्हिडिओ बघितल्या पटकन बुकिंग करायची आहे कासव डिश. तर बघा तुपाच्या वाती दिवा लावण्यासाठी हा सुद्धा एक बेस्ट दिवा आहे आमच्याकडला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी तुम्ही ह्याची सुद्धा जोडी घेऊ शकता. ह्याच्यावरती एकदम अलगद अशी तुपाची तुम्ही वाट ठेवू शकता. तुम्हाला मी दाखवते की तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याकडे तुपाचा दिवा म्हणजे 1 तासापेक्षा जास्त चालणारा हा तुपाचा दिवा आहे. ह्याच्यामध्ये हिनाचा फ्रेग्रन्स ऍड केलेला आहे, म्हणजे प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आणि ह्याच्यामध्ये हिना पण आहे बरं का, हिन्याचा वास येतो तुम्हाला. तर हा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तर जो प्युअर गाईच्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या 50 पीस तुम्हाला मिळतात 1 तासापेक्षा जास्त चालणारा. तर हा सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्ट मध्ये ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असा ह्याचा सुगंध आहे आणि प्युअर गाईच्या तुपाच्या वात्या आहेत. ज्या ताईंनी घेतल्या त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील. तसंच बघा ह्याच्यामध्ये छोटा पण आहे, हे बघा असा छोटासा पण तुपाचा दिवा आहे, कारण ज्याला जसं परवडेल तसं घ्या. हा बघा एकदम छोटा, हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा सुद्धा हा तुपाचा दिवा ठेवू शकता. तर बघा हे असं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर बघा धूपदाणी. आता बऱ्याच ताईंना लाकडी धूपदाणी हवी असते, तर ही धूपदाणी तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये जो धूप ठेवायचा आहे तो 75 रुपयाला मंत्राचा धूप कप आहे. 75 रुपयाला मंत्राचा धूप कप तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी धूपदाणी आहे. 75 रुपयाला ह्याचा धूप कप मिळतो आणि ही धूपदाणीची प्राइस वेगळी आहे. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज कराच. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही मेसेज मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये प्राइस का सांगत नाही, कारण हे आम्ही तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवायचं काम करतो. जे प्राइसचं डिपार्टमेंट आहे ते वेगळं आहे, त्यांना ह्या गोष्टीच्या सगळ्या प्राइस डिटेल्स माहिती असतात. त्यामुळे तुम्ही मेसेज करा, जी वस्तू आवडते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला प्राइस, शिपिंग डिटेल्स पाठवले जातील. तर अशी धूपदाणी आहे. आणि एकदा सांगते की 75 रुपयाला फक्त धूप मिळतो बरं का मंत्राचा. तुम्हाला तो पण व्हिडिओ शेवटी मी दाखवते, तुम्ही तो घेऊन ह्याच्यामध्ये ठेवू शकता. धूपदाणीची प्राइस वेगळी आहे. नाही तुम्ही म्हणाल की 75 रुपयाला धूपदाणी असा गैरसमज करून घेऊ नका. तर मंत्राचा धूप कप पण तुम्हाला मी दाखवते. धूप कपान तसंच बघा खूप सुंदर असा स्वस्तिक दिवा आहे. खूप सुंदर असा स्वस्तिक दिवा सकाळीच दाखवलं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये की मंगलमय आणि शुभ कोणताही कार्य करताना पहिल्यांदा आपण स्वस्तिक काढतो, स्वस्तिक चिन्ह काढतो. तसा हा स्वस्तिक दिवा आहे. बऱ्याच ताईंनी घेतला. माझ्या नवीन देवघरासाठी खास आम्ही हा बनवून घेतलेला आहे आमच्या वेंडरकडून. हा तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात काय कुठेही भारतात सुद्धा मिळणार नाही, तर हा दिवा आमच्याकडेच मिळेल तुम्हाला. तर हा दिवा सुद्धा खूप बघायला पण अलंकरित करायचे, हळदी कुंकू वगैरे लावायचे, छान फुल ठेवायचं आहे. तर हा स्वस्तिक दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही ऑर्डर हा करू शकता. तर बघा मंत्राचा 75 रुपयाला धूप कप हा आहे. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करा त्या धूपदाणी सोबत. तसंच बघा अजून एक धूपदाणी आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही धूपदाणी आहे. ही मोराची धूपदाणी आहे बघा. ही मोर धूपदाणी आहे आणि याला कमळाचा आकार आहे. खूप सुंदर रेखीव कोरीव आणि सुंदर अशी मोराची धूपदाणी. ह्याच्यावरती मोर आहे, ह्याच्यावरती मोर आहे. खूप सुंदर असा मोराची ही धूपदाणी आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा. काहीतरी अँटिक आणि युनिक असा पीस आहे हा मोराची धूपदाणी, सुंदर अशी आहे. तर बघा जो नेक्स्ट व्हिडिओ होईल तो अभिषेक करेल बरं का. समोर अभिषेक बसलाय. नेक्स्ट व्हिडिओ आपला अभिषेक करेल, म्हणजे अभिषेक दादा तुमच्या सर्वांचा आवडता, तो सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवेलच. तर बघा ही मोराची धूपदाणी आहे. खूप सुंदर अशी तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच कमळाचा दिवा बऱ्याच ताई माझ्या व्हिडिओमध्ये बघतात. कमळाचा दिवा, तर हा कमळाचा दिवा आहे. तर बघा ह्या कमळाच्या दिव्यामध्ये तुम्ही असं तुपाची वात सुद्धा मी जसं की सांगितल्याप्रमाणे बऱ्याच व्हिडिओमध्ये असं तुपाचा सुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकता. खूप सुंदर असा कमळाचा दिवा आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी
तुपाचा दिवा विथ कमळ, म्हणजे ह्याच्यावरती कमळचं बघा असं काम केलेलं आहे दिव्याला. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मध्ये. खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करा. तसंच बघा हळदी कुंकू चाललेलं आहे. आता मकर संक्रांत, आज संक्रांत आहे तर हळदी कुंकू आता सगळ्या ताईंचं चालू होईल. तर बघा लक्ष्मी मातेचे प्रिय असं हे शिंपलं आहे. तर हे शिंपले सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाला वाटू शकता. ह्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि विथ शिंपले आहे. तर बघा हा सेट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या सेटमध्ये शिंपले आहेत. तर तुम्हाला हा सेट कितीला मिळेल हे व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवले जातील. तर हे शिंपले हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि शुभ मानलं जातं. कारण तुम्ही जे पण द्याल हळदी कुंकू ते एखाद्याला लाभदायी किंवा तुम्हाला पण त्या सेवेचं फळ मिळेल असं हळदी कुंकू करा. तर हे शिंपले आहे, तुम्ही 10 घेऊ शकता किंवा 20, म्हणजे 10च पॅकेट आहे. तुम्ही 20 पण घेऊ शकता किंवा 10 घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा हळदी कुंकवाचा अजून एक खूप सुंदर आणि बेस्ट असं ऑप्शन आहे. तर हे सुद्धा हळदी कुंकवाचे आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 पीस मिळून जातील. खूप सुंदर असं हे हळदी कुंकवाचं आहे, बघू शकता. करंडे म्हणतात ह्याला. तर हे करंडे सुद्धा हळदी कुंकवाचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा दोन डिझाईन मध्ये आहेत. हा एक शेप आहे आणि ही एक डिझाईन आहे. तुम्ही कोणत्याही हळदी कुंकवासाठी घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 12 20 30 40 किती पीस हवे तेवढ्या हळदी कुंकवासाठी तुम्हाला क्वांटिटी मध्ये मिळेल. एक पॅकेट मिळतं पूर्ण. एका पॅकेटमध्ये किती असतात रे अभिषेक? एका पॅकेट 12. एका पॅकेटमध्ये काही पॅकेटमध्ये 12 असतात, काही 10 असतात. फक्त व्हॉट्सअप मेसेज करताना एकदा तुम्ही कन्फर्म करा, कारण अभिषेक काही पूर्ण माहिती देतो असं काही नाही, त्याला काही गोष्टी माहित नसतात. तर अभिषेक दादा आहे ना, तो थोडासा विसरभोळ आहे, समजून घ्या. तर बघा हे असे पीस मिळतात तुम्हाला हळदी कुंकवासाठी. आणि नैवेद्य ताट, बऱ्याच ताईंना स्टीलचं नैवेद्य ताट हवं होतं, तर हे स्टीलचं नैवेद्य ताट आहे. तुम्ही हे स्टीलचं नैवेद्य ताट घेऊ शकता. खूप सुंदर असं ताट आहे नैवेद्याचं. तर तुम्हाला मी ह्याचा साईज बऱ्याच आता विचारतीलच मला, कारण प्रत्येकाला साईज हवा असतो. तर तुम्हाला ह्याचा मी साईज सांगते. ह्याची जी उंची आहे, म्हणजे ह्या ताटाची जी उंची आहे ती बरोबर 8.5 इंच येतं. आणि ह्याची जी रुंदी आहे, ह्या ताटाची जी रुंदी आहे ती 6.5 येते. तर असं हे नैवेद्याचं पान आहे केळीचं. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आतमध्ये. तसंच बघा आरतीचं जे ताट आहे, बऱ्याच त्यांना पानवेलीचं ताट खूप आवडतं आरतीसाठी. पानवेली आणि हे एक आहे, 2 ताट आपल्याकडे उपलब्ध आहेत आरतीसाठी. तर आरतीसाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्हाला ज्या पूजेसाठी हवा आहे, तर ह्या ताटाचा बऱ्याच ताई साईज विचारतील. तर 8.5 ह्याचा साईज आहे बरं का, 8.5 साईजचा आहे. म्हणजे सेम 8.5च येतं ह्याचा साईज. बघा खूप सुंदर असं हे आरतीचं ताट आहे. तर ह्याचं 8.5 असा ह्याचा साईज आहे, रुंदी उंची सेम. तसंच बघा जे तुम्ही आता जे ताट बघितलं ते पण आपण बघूया. बऱ्याच काही साईज विचारतात. हे बरोबर 8 आहे. बघा हे बरोबर 8. हे तुम्ही आरतीसाठी पूजेसाठी नैवेद्यासाठी वापरू शकता. तसंच माता लक्ष्मीची सेवा करायला तुम्ही जे माझं मोठं तामण ताट बघता, त्याला गंगाळ बऱ्याच ताई म्हणतात त्यांच्या भाषेत. तर हे मोठं ताट तामण, ज्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती, माता लक्ष्मीचे सगळे रत्न, माता लक्ष्मीचं कुंचन, अशी फक्त शुक्रवारी आणि मंगळवारी सेवा करायसाठी ताट बऱ्याच ताईंना हवं असतं. तर हे ताट आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्याचा मी तुम्हाला माझा आहे ते खूप मोठं आहे, जवळपास ते 2200-2300 रुपयाचं ताट आहे माझ्याकडलं. तर हे आहे ते 10.5. याचा साईज आहे तो 10.5 इंच आहे, बघू शकता. हे बघा असा साईज आहे याचा. म्हणजे तुम्ही 10 10.5 असं धरून चाला, तर असा साईज आहे या ताटाचा. म्हणजे हे ताट तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा आरतीसाठी किंवा कोणत्या आध्यात्मिक सेवेसाठी तुम्ही हे यूज करू शकता. तर असंही खूप छान असं ताट आहे, बघू शकता. सुंदर असं ताट आहे. माता लक्ष्मीला मंत्र पुष्पांजली करू शकता. ह्याच्यामध्ये फुलाने सुद्धा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता, म्हणजे मंत्र पुष्पांजली. तसंच बघा श्रीयंत्र कुबेर यंत्र सुद्धा आपल्याकडे आहे. तर आता बऱ्याचदा आता श्रीयंत्राचा कुबेर यंत्राचा साईज सुद्धा विचारतात बरं का, तुम्हाला ते सुद्धा मी सांगते. कारण हे श्रीयंत्र आहे ते 1.5 इंचाचं आहे बरं का, 1.5 इंचाचं आहे. कुबेर यंत्र आहे, कुबेर यंत्र 1.5 इंचाचं कुबेर यंत्र. तसंच सेम तुम्हाला श्रीयंत्र सुद्धा मिळेल. कुबेर यंत्र तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे, बऱ्याच ताईंनी घेतलेलं आहे. तर कुबेर यंत्राचा असा हा साईज आहे. ज्यांना हवा आहे कुबेर यंत्र त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे. आणि कुबेर यंत्र ज्या ताई घेतात त्यांना सेवा वगैरे तर माहितीच असते, किंवा आपल्या चॅनलवरती बऱ्याचशाच मी सेवा सांगितलेल्या असतात, तुम्ही त्या नित्य बघत जा. तसंच बघा श्रीयंत्र, तसंच बघा हे श्रीयंत्र आहे खूप सुंदर असं. तर हे श्रीयंत्र पण सेम साईज आहे 1.5 इंच. ह्याच्यामध्ये
सगळ्यात मोठा साईज पण मिळेल. अभिषेक मोठा साईज घेऊन ये लवकर. हा 1.5 इंचाचा श्रीयंत्र. ह्याच्यामध्ये जो मार्केटमध्ये तुम्हाला 3500 रुपयाला मार्केटमध्ये जो 5000ला मिळतो तो आपल्याकडे 3700 मध्ये श्रीयंत्र आहे. आणि श्रीयंत्राचं कसं असतं माहितीये का की अखंड पाहिजे. तुम्हाला जर फलश्रुती लवकर हवी असेल तर श्रीयंत्र हे अखंड असावं ना की अर्धवट. त्यामुळे तुम्ही असं श्रीयंत्र घ्या. खूप सुंदर असं श्रीयंत्र आहे, तुम्ही बघू शकता. क्वालिटी पण छान आहे आणि हे अखंड श्रीयंत्र आहे. पूर्ण बघा, पूर्ण श्रीयंत्र आहे. खूप छान असं श्रीयंत्र आहे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. खूप सुंदर असं हे श्रीयंत्र आहे. ह्याच्यामध्ये मोठा साईज सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जा चौकशी करा, तुम्हाला जे 5000ला मिळतं ते आपल्याकडे 3700 रुपये आहे. हे बघा, एकदम जड आणि हेवी हे श्रीयंत्र आहे. तुम्ही बघू शकता. कम्पेअर बघा, ह्याच्या कम्पेअर हे आहे सर्वात मोठं आणि हे सर्वात छोटं. असं सुंदर असं श्रीयंत्र आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, रुद्रयंत्र सेम साईज 1.5 इंच याचं साईज आहे. रुद्रयंत्र बऱ्याच त्यांना रोग असतात, आजार असतात, मृत्यूची भीती असते. त्यांनी बघा रुद्रयंत्रावरती अभिषेक करायचा आणि त्याचं तीर्थ ग्रहण करायचं. असं हे महामृत्युंजय यंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा रुद्रयंत्र सुद्धा ह्याला म्हणतात. तर हे यंत्र सुद्धा तुम्ही आपल्याकडनं ऑर्डर करू शकता. तसंच बघा, सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच मी अभिषेक ह्या सोमपात्रात घातलेला आहे. तर बघा, अभिषेक सोमपात्रात घालायचा देवी देवतांना मूर्ती आणि इथं खाली एखादं असं भांडं लावायचं. म्हणजे काय होतं की पुन्हा पुन्हा अशी बदलायची पाणी वेळ येत नाही. ऑटोमॅटिक एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ते आपलं तीर्थ जातं आणि एकदम कम्फर्टेबल आणि अभिषेक छान होतो. ह्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक वेळेस सामान घ्या, त्यातलं पाणी काढा, परत मूर्ती ठेवा. तसेच असं एक सोमपात्र घ्या. तर हे 2 नंबरच्या साईजचं आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठं आहे 4 नंबरचं, 1 नंबरचं पण आहे. पण सध्या अवेलेबल 2 नंबरचं आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी हे ऑर्डर केलं तरी चालेल. तसं बघा, देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही असा हा मेटलचा पार्ट सुद्धा ठेवू शकता. तर हा ओम मध्ये आहे आणि स्वस्तिक मध्ये मेटलचा पार्ट तुम्हाला मिळेल. तर लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, देवी देवतांना सकाळीच सांगितलं आंघोळ केल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे पुसण्यासाठी असे नॅपकिन आपल्याकडे मिळतात. तर बघा, ह्या साईडने तुम्ही पुसू शकता किंवा दोन्ही साईडने तुमचा यूज होऊ शकतो. तर असे नॅपकिन आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही किचनसाठी वगैरे यूज करता, पण मी माझ्या देवी देवतांना पुसण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी हे नॅपकिन वापरते. म्हणजे दोन्ही साईड ह्याचा यूज होतो. ह्याच्याकडून जर आपण ओल्या बाजूने पुसलं तर दुसरे देव ह्या बाजूने आपण पुसू शकतो. म्हणजे त्याला 4 बाजू आहेत, 1 2 3 4 असे नॅपकिन आहेत. तर कलर बघा, तुम्हाला हवा असतं तुम्ही ऑर्डरचे कलर भरपूर आहे. तर हा एक कलर आहे, कारण ह्याला मळखपाव कलर आणि हा येल्लो कलर. तर असे हे सुंदर असे नॅपकिन आहे. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा, मी जी सेवा सांगितली तुम्हाला, ह्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आणि प्रत्येक दिवशी 1 रुपया 5 रुपये म्हणजे जसं तुमचा पगार झाला त्या पगारातले 100 500 ह्यात सगळ्यात ठेवायचे. असे महिनाभर साठवायचे आणि ते योग्य कार्यासाठी वापरायचे किंवा लक्ष्मी माते प्रसन्न होते. तर ही सेवा लवकरच सांगणार आहे. ह्याच्यामध्ये लाल कपडा, 1 कवडी, 1 गोमती चक्र, गुंज सगळ्या गोष्टी ठेवून मग त्याच्यात पैसे ठेवायचे. जसं की आता अभिषेकचा पगार झाला तर अभिषेकने सुद्धा बघा, म्हणजे स्वामींना ठेवले ते पैसे मी त्याच्यामध्ये त्याचे ठेवून दिलेत. आता अभिषेकचा म्हणजे त्याची आर्थिक आवक वाढणार. अभिषेक सुद्धा आता लक्ष्मीची सेवा करतोय बरं का. लवकरच तुम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. म्हणजे त्याला पण छान वाटतं. आता नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये आमचा अभिषेक पण दिसेल. नाही, मी घाबरतो पण मी नसतो करत व्हिडिओ. करायचं, घाबरतो म्हणतो मला. नाही घाबरतो, व्हिडिओ करायचा. नाही. आता चालू कर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज तुम्हाला भरपूर मी देवी देवताच्या मूर्त्या कलेक्शन दाखवलं. आणि हो, न चुकता प्रत्येक कुरिअरचा व्हिडिओ असल्याशिवाय एखादी गोष्ट आमच्या अभिषेक बिचाऱ्याकडून राहिली असेल तुम्हाला द्यायला तर ती तुम्हाला रिटर्न हवी असेल, रिटर्नच्या कुरिअरमध्ये मिळेल तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये. पण त्यासाठी तुमचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगते मी थोडक्यात. म्हणजे एक ताई आहेत, त्यांनी बघा आपल्याकडनं बऱ्याचशा वस्तू ऑर्डर केल्या आणि त्या म्हटल्या की आमची एक चांदीची वस्तू आलीच नाही. तर बघा, अशा ते मला बोलल्या आणि त्याच्यावरती खूप काय झालं, कारण आम्ही स्वतः ती वस्तू दाखवली होती त्या नाही बोलल्या. आणि काय झालं की 4-8 दिवसांनी मला त्यांचा व्हिडिओ दिसला आणि त्यांच्या स्टेटसला मी बघितलं तर जी वस्तू आम्ही त्यांना त्या म्हटल्या की ताई कुरिअरमध्ये आलीच नाही, मग ती त्यांच्या देवघरामध्ये मी बघितली. मग कसं होतं की आध्यात्मिक गोष्टी करतो, कोणी खोटं बोलत नाही. पण काही काही वर्ग असा आहे की वस्तू मिळवून सुद्धा नाही म्हणतात. त्यावेळी कसं असतं की आम्ही कोणतीच तुमची जबाबदारी का घेत नाही.
कारण तुम्हाला जेव्हा पार्सल आमचं मिळतं, जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हापासून शेवटपर्यंत आम्हाला व्हिडिओ तुम्ही पाठवायचा. एखादी गोष्ट आमच्याकडून मिसिंग म्हणजे राहिली असेल तर ती तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळते, किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा आली असेल तर काही ताई खूप प्रामाणिक आहेत बरं का, असा पण अनुभव घेतलाय. एका ताईला चक्क 2 धनलक्ष्मी कुंचन चांदीचे गेले होते, तर त्यांनी मला कुरिअरच्या मार्फत रिटर्न पाठवले. कारण त्या ताई मुंबईच्या आहेत, त्यांचं नाव श्रद्धा काहीतरी उबाळे म्हणून आहे. खूप प्रामाणिक ताई आहे बरं का. ती म्हणली ताई तू चुकून, म्हणजे कसं काही वर्ग असा आहे की देवाच्या गोष्टी अशा फ्री किंवा फुकट घेत नाही, कारण त्यांना माहितीये सेवा लाभत नाही, शेवटी आध्यात्मिक हे साहित्य, असं खोटं नाही बोलून चालत. आणि काही वर्ग असा करतो. त्यामुळे बघा तुमची एखादी वस्तू आमच्याकडून कधी आमचा स्टाफ आहे राहू शकते, पण जेव्हा तुमचा तो व्हिडिओ असेल ओपनिंगचा तेव्हाच तुम्हाला ती नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळते ते ऍड करून. तर प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे. आणि कलेक्शन कसं वाटतं आणि क्वालिटी कशी, ज्यांनी घेतले ते तर कमेंट करतीलच, पण तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा. न चुकता तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा नक्की करा. तसंच बघा जस्ट ही वाटी आलेली आहे, खूप सुंदर अशी वाटी आहे बरं का, मला सुद्धा आवडली. बघा याला असं खाली असं स्टँड आहे, तुम्ही नैवेद्य ठेवू शकता, गुळ फुटाणे देवी देवतांना. सुंदर अशी वाटी आहे, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती ह्याच्यामध्ये तांदूळ भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. खूप सुंदर अशी वाटी आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा, कारण अभिषेक आमचा हुशार आहे. आता व्हिडिओ मी एंड करणार होते तोपर्यंत त्यांनी वाटी दिली बघा आणून, की दाखवा ताई सर्वांना. तर ज्यांना ऑर्डर करायची त्यांनी लवकरात ऑर्डर करा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या ज्या गोष्टी दाखवतो, कसं आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये 4000पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. प्रत्येक गोष्टीची किंमत मला माहिती असते असं नसतं, प्रत्येक जण प्राइस सांगा, पण कसं असतं की आमचं एक मॅनेजमेंट आहे. जसं की मी व्हिडिओ करते, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवत असते, तसंच कॉल अटेंड करायला अभिषेक असतो. आता आमच्याकडे नवीन गणेश आलेला आहे, तो आहे. आणि जे काही प्राइस असतं ते डिपार्टमेंट हे वेगळं आहे. ऑपरेशन मॅनेजर म्हणजे ह्या प्रकारे ही टीमनं काम चालतं. त्यामुळे मला असं तुम्ही म्हणू नको तुम्ही प्राइस सांगत आहे, कारण काही गोष्टीची प्राइस मला माहिती नसते. आणि बघा कधी कमी जास्त रेट होतो आणि मी बोलून जाते तेव्हा तुम्ही तेवढ्याच गोष्टी धरता, त्यामुळे मी प्राइस कधीच मेन्शन करत नाही. तुम्हाला जी वस्तू आवडते ते स्क्रीनशॉट घ्या. आणि बऱ्याच ताई म्हणतात की रिप्लाय येत नाही तुमच्या मेसेजला व्हॉट्सअपला, असं कधीच होत नाही, कारण रिप्लायसाठी खास माणूस आहे आपल्याकडे, तो प्रत्येक गोष्टी डिटेल्स आणि तुम्हाला रिप्लाय पोहोचवत असतो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि छान वस्तू ऑर्डर करा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही, किंवा एवढं छान कलेक्शन तुम्हाला मिळणार नाही. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.